मन मंदिरा गजर भक्तीचा. तसं रामकृष्ण हरी मंत्र जरी असला तरी तो संजीवन हे लक्षात ठेवा. न विचारता पाकिटातून काढलं ते चोरी होईल. आणि विचारून काढलं तर काही बिघडत नाही. तसं नुसता रामकृष्ण हरी मंत्र तुम्ही म्हणत बसाल तर ते जमत नाही. तो गुरुमुखातून घ्यावा लागतो. तुकाराम महाराज जगद्गुरू होते. जगद्गुरू तुका अवतार नामयाचा. एक लक्षात ठेवा, जगद्गुरू होण्याकरता जे जे काही अटी आहेत त्याच्यापैकी एकही त्यांच्याकडे नव्हती. जगद्गुरू होण्याकरता 4 पीठाचे 4 शंकराचार्य आहेत. तर तुकोबाराकडे काय होतं? आपल्या तोंडाने सांगताय शूद्रवंशी जन्मलो. प्रश्न आहे का? कसा जगद्गुरू होतो? नाही. म्हणजे झाली होती का? नाही. कसा जगद्गुरू होतो? वेदशास्त्राचा अभ्यास होता का? तेच सांगतायत. घोका या अक्षरमद नाही अधिकार. बरोबर आहे. कशाचा अभ्यास होता? अजिबात नव्हता. आता समजा ब्राह्मण कुळामध्ये जन्म जरी झाला तरी सगळेच काय आचार्य होतात का? नाही. त्याने आश्रमामध्ये लावावं लागतं बरं का. अभ्यास करावा लागतो. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. ज्या पीठावर येणार आहे त्या पीठाची परंपरा त्यांनी अध्ययन अभ्यास करावा लागतो. आणि मग अशा अनेक मुलं शंकराचार्यांच्या समोर असतात. त्याच्यातला एक निवडला जातो. काय? एखाद्याचा अभ्यास चांगला असेल, पाठांतर चांगला असेल, पण शंकराचार्य विचार करतात नुसती पोथी सांगून जमायचं नाही, त्याला मठ चालवायचं आहे, थोडंसं व्यावहारिक ज्ञान सुद्धा पाहिजे. मग असे 10-12 असेल तर शेवटी हे लागतं गादीवर येण्याकरता. आता याच्यापैकी तुकाराम महाराजांच्या जवळ काय होतं? काहीच नाही. तेच सांगतायत कुठे जन्माला आलो, अभ्यास कशाचा केला, कशाचा करायचा प्रश्नच काय, अधिकारच नाही अभ्यास करायचा. आता अभ्यास करणार कुठून? नाही का. ज्याचं अध्ययन करून जगद्गुरू होता येतं ते म्हणतायत वेद आम्हावरी रुसून या गेला. आता तोच जर रुसून गेला तर त्याच्या मागे लागून अभ्यास तरी कसा करणार? असा असून महाराज म्हणतायत, नामदेव निळोबाराय सांगतात, जगद्गुरू तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. अहो जगद्गुरू तुका म्हणे. काय वाक्य आहे? अहो जगद्गुरू तुका म्हणे. तुकाराम महाराज जगद्गुरू कसे झाले? त्यांनी जगताला गुरु केलं म्हणून जगाने त्यांना गुरु मानलं. पहिले गुरु कोण? जगद्गुरू. कोण? जगद्गुरू. बरोबर आहे. जे काय आपण शिकतो ते जगतातूनच शिकतो म्हणून जगत हेच गुरु आहे. नाही का. ही गाय आहे, ही म्हैस आहे, हा बैल आहे, ही शेळी आहे, हा माणूस आहे, ही बाई आहे, हे लहान मूल आहे, हा वृद्ध आहे. हे कुठून शिकलो आपण? जगताकडे बघूनच शिकलो. म्हणजे अभ्यासाची जागा दुसरी नाही, जगत हेच जागा आहे अभ्यासाची. म्हणून जगताचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर तो आपोआपच जगद्गुरू झाला. म्हणून काहीही क्रायटेरिया नसताना स्वयंभू जगद्गुरू जन्माला आले असे आमचे तुकाराम महाराज. तेही म्हणतायत, बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. कुठे मुद्दा आला फिरत? जन्माला येताना जगद्गुरू म्हणून येऊन सुद्धा गुरुमुखातून तो शब्द घ्यावा लागला. गुरुमुखातून शब्द आल्यानंतर त्या शब्दाला एक ताकद प्राप्त होते, संजीवनी प्राप्त होते. हे त्याच्यातलं वर्म आहे. आणि म्हणून म्हणजे मध्ये गायत्री मंत्र घेतला तर का आता कुणी गातं कसंही गातं म्हणून त्यात फलद्रूप होत नाही. तो आता कुठेही काही शिकवलं जातं तेव्हा त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण नाही. जो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे
चांगला आहे, सर्वात प्रसार होतोय, काही वाईट नाही आहे. पण पूर्वी असं असायचं की मुंज करताना ब्राह्मणांनी, म्हणजे जो उपाध्याय आहे, कुलगुरू आहे, त्याने तो कानामध्ये मंत्र सांगायचा. म्हणून शब्द असा आहे कान मंत्र. बरं का. चांगला वागणारा मुलगा बायको घरात आल्यानंतर 1 महिन्यात जर बिघडला तर लगेच आई म्हणते, बाळूचं वागणं बघितलं का? बाप म्हणतो कानमंत्र मिळाला असेल. मुलगा आतोच होता, म्हणला तुम्हाला मिळाला तसा मला सुद्धा मिळाला. म्हणजे आयुष्यभर बरोबर असणाऱ्या 1 महिन्यात कसा पालटला कानमंत्र. हा जीव असताना ब्रह्म झाला कसा? कानमंत्र. साधं सरळ गणित आहे. जसं या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत की जगद्गुरु तुका रामकृष्ण हरी मंत्राचा जप घेतला, तुम्हाला जरी माहिती असला तरी तो गुरुमुखातून घ्यावा. जसं पाकिटातून पैसे घे हे वडिलांनी सांगावं लागतं, नाही का. पूर्वीच्या काळी, अर्थात पूर्वीच्या काळी नवऱ्याने सासूने सांगितल्यानंतर मुलगी माहेरी जायची. आता काही तसं राहिलं नाही. बॅग घेते, भरते, निरोप सांगते, मी गेले बरं का. फार तर फार याला कलियुग म्हणा. निघून गेली. आता काय करणार, काय करणार, काय. गुरुच इतका पॉवरफुल आहे. म्हणून जे बायकोच्या अंडर वागतात, नाही वागावं, हां, तसं काही प्रश्न नाही आहे. दुसरं कोणाच्या तरी अंडर वागण्यापेक्षा आपल्या बायकोच्या अंडर वागणं हे काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. बिलकुल चूक नाही. पण हा गुरुमंत्राने पालट होतो, सिद्धांत हा आहे. गुरुमंत्र इतका पॉवरफुल आहे की रामकृष्णारी जन्म घेतला की त्याचा दुसरा जन्म झाला. म्हणून तिथे यज्ञोपवीत म्हणजे जानवं घातलं जातं आणि संप्रदायामध्ये तुळशीची माळ घातली जाते. एखादा ब्राह्मण जरी जानवं घातलेला असला तरी वारकरी होताना त्याला तुळशीची माळ घालावीच लागते. हा त्याचा दुसरा जन्म झाला. द्विज काय झाला तो? द्विज. म्हणून नीट लक्षात घ्या की पहिल्या जन्माला जसं महत्व आहे त्याहून सुद्धा जन्माचा अर्थ कळण्याकरता द्विज होणं अत्यंत महत्वाचं आहे. सद्गुरू घरामध्ये जन्म होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरू कोण भेटले? गुरुच्या मुखे होईल ब्रह्मज्ञान, नकळे खूण विठोबाची. गुरुच्या मुखातून तुला ब्रह्मज्ञान होईल. विठोबाची निज खूण काय ती तुला स्वतंत्रपणे कळणार नाही, ते गुरु अनुग्रहाने कळेल. बघताना जी दृष्टी पाहिजे बघायला ती दृष्टी असली तर तो परमार्थ टिकतो. म्हणून या ठिकाणी आणि निवृत्तीनाथांचा अनुग्रह, हे बघा गुरुवंदन हा प्रकरणच आहे ना. आता उपाय वनवसंतू, दुसरं प्रकरण अमृतानुभवाचं संपूर्ण ऐकलं, मला वाटतं 1.5 वर्ष ऐकलं ते. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा हे वतंतू, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्तची परी मूर्त कारुण्याची मूर्तिमंत मूर्तीच सद्गुरू. आणि सद्गुरू कृपेने जेव्हा त्यांना सांगितलं की आता आपण लिहा, आपले स्वतंत्र विचार मांडा, आणि स्वतंत्र विचार मुख्यत्वाने मांडण्याचा जो होता तो अज्ञानाचा धांडोळा. आणि म्हणून या ठिकाणी जे आपलं विवरण चाललंय गुणमय ज्ञान, वृत्तीज्ञान, तेच चालू आहे आता. बरं का. सत्ताज्ञान, एक व्यक्ती आता मला भेटली की काल तुम्ही सत्ताज्ञान सांगितलं नाही. आत्तापर्यंत पहिल्यापासून सत्ताज्ञानच सांगतोय, दुसरं ज्ञान सांगतच नाही.
काल सुद्धा ओवी म्हटली ना, आत्तापर्यंत इथे 10 वेळा 15 वेळा म्हटलं असेल. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही, म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. हे जे आहे ते सत्ता मात्र ज्ञान. हे 50 वेळा सांगितलंय. पण गंमत कशी होते बघा, लक्षात येत नाही. हीच तर अमृतानुभवाची गंमत आहे. अमृतानुभवाची गंमत काय? म्हणून आणि अर्थ असा आहे की निजज्ञान शब्द काय आहे? नुसतं ज्ञान नाही तर निजज्ञान, सत्ता मात्र ज्ञान. हे ज्ञान ज्या ज्ञानाने ग्रहण केलं, बरं का, गुणमय ज्या ज्ञानाने ग्रहण केलं ते ज्ञान सत्ता मात्र ज्ञान. ते मुळात आहे, मुळात आहे. ते प्राप्त व्हायचं नसतं. गुणाचं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. वृत्तीचं ज्ञान बदलत जातं आणि जे कधीच बदलत नाही पण ज्याच्याने बदल होतं असं जे आहे ते सत्ता मात्र ज्ञान. आणि त्याच्याबद्दल तर रोजच प्रवचन चालू आहे. किंबहुना सगळ्या माझ्या आयुष्यातली प्रवचनही सत्ता मात्र ज्ञानाच्या अधिष्ठानावरच आहेत. जेव्हा मी म्हणतो की मिळायचं काही नाही, मिळूनच आहे, ते सत्ता मात्र ज्ञान. हे तर काय रोजचाच विषय आहे तो. कारण का, सातारकर परंपरा ही सत्ता मात्र ज्ञानावर अधिष्ठित परंपरा आहे. म्हणून तुम्हाला मी शिकवण्याकरता बसलेलो नाही आहे. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नव्हे. फक्त थोडंसं सद्गुरूची कृपा आहे. 2 शब्द बोलता येतात आणि जे बोललेले तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही येता. नाही आवडलं तर काही तुम्हाला धरून आणणार आहे का मी? का माझी प्रवचनं म्हणजे महाराष्ट्र शासनाने काढलेली ऑर्डर आहे? नाही का? काहीच नाही. तुम्ही तुमच्या आवडीने येता, प्रेमाने येता, किंबहुना वर्षभर वाट पाहता की केव्हा महाराज पंढरपूरची वारी आटपते आणि केव्हा इथे येतात आणि प्रवचन केव्हा सुरू होतात. बरोबर आहे ना? कशा करता सांगितलं तर सत्ता मात्र ज्ञान. महाराज म्हणाले हे अप्राप्त नाही. इथून आता खंडन कशाचं आहे? कुणी म्हणतील सत्ता मात्र नाही, सत्ता मात्र ज्ञानाचं खंडन नाही. माझं बोलणं कळलं का? वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. आता बघा, हस्तामलकाला शंकराचार्याने विचारलं, तू कोण आहेस? नाम मनुष्यनच देव यक्षुना ब्राह्मण ना क्षत्रिया निजात्मरूपा. कोण आहेस? ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, ब्राह्मणाचा मुलगा होता तो. हस्ता अमलक. हस्त म्हणजे हात आणि अमलक म्हणजे आवळा. सद्गुरूंनी निज ज्ञान कसं दिलं? जसं हातावरचा आवळा बघावा. करतळावरी वाटोळा डोलत देखजे आवळा, तैसे आम्ही ज्ञान डोळा दाविले. तुझं डोळा दाखवले म्हणजे डोळत त्याच्याने असं दाखवलं. बघणारा डोळा तोच आहे, दिसतोय तो तोच आहे. निज ज्ञानाचं दर्शन आहे. कशा करता सांगितलं? लक्षात घ्या काय आहे ते. म्हणून ही ज्ञान प्राप्त होत असतात. पण हे ज्ञान ज्या ज्ञानाने प्राप्त झालं हे मुळातलं ज्ञान आहे. मुळातलं ज्ञान आहे. हे बघा, स्वयंपाक करून बाई घालेल, गोडाचा घालेल, तिखटाचा घालेल, बरं का, लोणचं घालेल, पण जिभेमध्ये जी रुची आहे ती ओरिजिनल आहे. खारट जिभेला कळतच, सांगायची गरज नाही. मीठ जास्ती झाले की ते लहान मुलसा फुफुफु करतं. आमची 2 वर्षाची पंजी आहे ती म्हणजे खाल्लंच झालं. आता अरे म्हटलं गंमत आहे, तिखट झालं. माझं बोलणं कळलं का? म्हणजे तिला तिखटही कळलं, तिखटाची चवही कळली. आता हे जी तिखटाची चव ओरिजिनल आहे ते सत्ता मात्र ज्ञान आहे. खारटपणाची चव आहे ती ओरिजिनल सत्ता मात्र ज्ञानाची आहे. आंबट आहे. एका जिभेत किती रस आहेत? तुरट आहे, खारट आहे, आंबट आहे. हां, तिथे काही जिभेची पार्ट आहेत का? या भागाला खारट लागेल, या भागाला आंबट लागेल.
नुसतं शेंड्यावर ठेवलं की कळतं. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर मौस पर हाता न कळे. अशा सोन्याच्या लगडीसारख्या ओव्या आहेत. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर मौस पण हाता न कळे. अरे का हां, सुंदर जेवण झालं, आमटीमध्ये हात घातला, बायकोनी हात धरला, सांगितलं सांगा कसं झालंय. रंगून सांगत नाही दृष्टांत, फार पुष्कळ रंगून सांगता येतो नाही का. हां, चला जाऊ दे, काय आता शेवटचे 5-7 दिवस राहिलेत. आज 1 तारीख आहे, 7 तारखेला एकादशी कीर्तन, म्हणजे अजून 6 प्रवचनं राहिली, 5 प्रवचनं राहिली. 7 तारखेला कीर्तन, 8 तारखेला अमृतानुभवची समाप्ती या वर्षीपुरती, पुन्हा शेवटी 2 कीर्तनं. आनंद लुटत लुटत खाऊ. बरं का. नवीन संसार थाटला, फ्लॅट घेतला, घर सजवलं, भांडी आणली, कुकर आणला, मिल्क कुकर आणला, साधा कुकर आणला, कब्बशा आणल्या, स्वतः करता मग आणले, लोकांच्या करता गोल्डन काटाच्या कब्बशा आणल्या. तुम्ही इतके अभागी आहात, तुमच्या पैशाने त्या सोन्याच्या काटेच्या आत, पण मरेत पण एकदाही पित नाही, पाहुण्याला पाचतं. दरिद्री नारायण, दरिद्री नारायण याचा अर्थ नाही. मला सांगा आता, बाबा महाराज घरी बोला, ठीक आहे, आयुष्यातून कधी आला नाही तर न आला, बाबा महाराज येतील ते आयुष्य गालीच्या बिलीच्या घाला, तू बस ना गालीच्यावर, तू विकत आणलायस. हा म्हणलं आमची लायकी आहे का, ठीक आहे, आता काय म्हणावं मला. अरे विकत आणलाच पण लायकी का नाही. माझं बोलणं कळलं का. याचा अर्थ दुसऱ्याला मी मोठा आहे दाखवण्यात आयुष्य जातं, आपला आनंद आपण भोगण्यात जातच नाही. किती जीवनामध्ये गंमत आहे. आमच्यासारखा आला ना तर त्याला चांदीच्या पेल्यात दूध द्यायचं. पेला ठेवलास का, नीट ठेव, अरे प्या ना रोज, रोज प्या ना, रोज आनंद भोगा ना. कोणी सांगितलंय नको, तुम्ही कमवलेलं आहे, काही चोरून आणलेलं नाही आहे. पण असे कर्म दरिद्री आहे की आपला भोग आपल्याला सुद्धा घेता येत नाही. आपला भोग, आपला आनंद आपण लुटणं हाच चिदविलास आहे, हाच चिदविलास आहे. हां, एवढी भारी साडी कशाने दिसून जायची. अरे काय करायचंय. माणसं म्हणतील लग्नाला निघाला का, त्यांना सांगा आमच्या आयुष्यामध्ये जिथपर्यंत अमृतानुभव चालू आहे तिथपर्यंत जीवन पालटण्याचा रोजचा मुहूर्तच आहे. जीवन पालटण्याचा, जीवन सुधारण्याचा मुहूर्तच आहे. कुणी सांगितलं. आमची आई जर वारीला जाताना चांदी सोन्याच्या पालखीत जाते नाही का. तिच्या पायातल्या पादुका जर चांदी सोन्याच्या आहेत तर आम्ही चांगल्या चपल्या घातल्या, सुंदर कपडे घालून, आईला केव्हाही मूल नटलेलं बरं वाटतं, तसं माऊलीला केव्हाही आपण नीट राहिलेलं बरं वाटतं. हे बघा, त्यागू नये भोगून त्यागावी. भोग असावा पण त्याच्या जीव अडकून देऊ नये, हाच त्याच्यातला त्याग आहे. माझं बोलणं कळलं का. भोग असावा पण जीव त्याच्यात अडकून न देणं हा त्याच्यातलाच त्याग आहे. असो, जाऊ द्या, आता दृष्टांत राहू द्या. जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार, एर माऊस पण हाता न कळे. माऊस पण हाता न कळे. हात घातला, सगळं घर सजवलं, अमकं केलं, रविवार होता, रसचंद्रिका आणली बाजारातून. स्वयंपाकाचं पहिलं निघालेलं पुस्तक रसचंद्रिका. दुसरं कोणीतरी काढलं होतं 1000 पाकक्रिया. मला जेवणाची आवड आहे म्हणून मला माहिती आहे. मी काहीही खात नाही, काहीही पित नाही, पण खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जगत नाही. माळ घालण्यापूर्वी एकाने मला प्रश्न विचारला, बाबा महाराज तुम्ही माळा घालता, खाल्लं तर चालतं का, तुम्ही खाता का. नाही, हां तुम्ही खाता का. 100%. म्हणलं खाता तर पिता सुद्धा असाल. अरे म्हटलं खाल्ल्यानंतर प्यायलाच पाहिजे ना.
मग म्हटलं मला माळ चालेल तुमची. म्हटलं गड्या जरा सावकाशी, मी खातो पण वरण भात. अहो म्हटलं त्याला काही कोणी खाणं म्हणतात का? मग काय म्हणतात? अरे म्हटलं मी ताक पितो, पाणी पितो, लिंबाचं सरबत पितो. पेयांची यादी देऊ? चैत्रामध्ये पन्हं येतो, लस्सी घेतो, पियुष घेतो. किती यादी झाली बघा. मला सगळ्यातले याद्या पाठ आहेत. अमृतानुभव येण्याकरता हे सगळं माहिती पाहिजे. जगाची माहिती असल्याशिवाय अमृतानुभव सांगू शकत नाही. मी काय म्हणतो नीट लक्षात ठेवा. विनोदाने घ्यायचं असेल तर तसंही घ्या आणि असंही घ्यायचं तर अशालाही घ्या. जीवनात आपण वावरताना प्रत्येक अंगाची आपल्याला माहिती असणं गरज आहे. आणि म्हणून जेवण केलं, असा सुंदर टेबल रचलं. तुम्हाला सांगू, पूर्वी त्या रांगोळ्या काढत होत्या, आता फुलांच्या रांगोळ्या काढतात. अशी पानं बिनं मांडून सगळं इतकं सुंदर, त्याला महिरप म्हणतात. अशी सुंदर ताट सजवलं, वाट्या बिट्या 4-5 ठेवल्या आणि एका लाल जर्द असं दिसवतं कालवणवर असं कोथिंबीर वगैरे टाकलेली. वा, डोळ्याला सुद्धा डोळे तुम्ही घ्या रे सुख. आणि हात घातल्यावर तिने हात धरला. म्हणले एवढे बाबा महाराजांच्या प्रवचनाला जाता, मी काही कधी आले नाही, पण सांगा कालवण कसं झालंय. हां, ती शिकलेली होती, हुशार होती. म्हणला काय डोकं फिरलं का? कसं फिरलं म्हणले, हेही चांबडं आणि हेही चांबडं. मुद्दा लक्षात घ्या. कालवणात बुडवलंय तेही चांबडं आणि हेही चांबडं. अगं पण म्हणला इथे कळत नाही, इथे कळतं. नवरा जरा हुशार होता बरं का. त्याने दुसऱ्या ह्याच्यात तिचा हात बुडवला. आता तू सांग कशी झाली आहे? नाही कळत. अगं म्हणाले हीच तर प्रभूची लीला आहे. हात खाण्याकरता आहे, पण कळण्याकरता अख्खी जीभ नाही. आतमध्ये टाकलं तर कळत नाही. हा जो एवढा बारीकसा शेंडा आहे ना, लव हलतो. हां, म्हणून तुम्हाला खारट आंबट लागायचं नसेल, गोडी जर कळू लागाय, एकदम घशात टाकावी, काही कळत नाही. कळते कुठे? म्हणून घरामध्ये प्रत्येक मनुष्य देवाचा नैवेद्य खात नाही तर घरच्या भाईचा नैवेद्य खातो. कशाने चाकला? अख्ख्या जिभेनी. लागल्या बरोबर कळलं. वा, जिव्हा जाणे फिके मधुर की क्षार. आता हे कळणारं ज्ञान तिने दिलं, भाजीने दिलं, करणाराने दिलं, का ज्यांनी जीभ दिलं ती जीभ देताना त्याच्यातले ते ज्ञान घालून दिलं. असं जे ओरिजिनल ज्ञान आहे ते सत्ता मात्र ज्ञान आहे. ते प्राप्त होत नसतं तर नित्य प्राप्त आहे. हा तर कायमचा विषय आहे. म्हणजे एकच नाही, कोणचंही कीर्तन आणि कोणचंही प्रवचन माझं या मुद्द्याशिवाय पुढे सरकत नाही. कारण माणसांना असं वाटतं आम्हाला काही कळत नाही, आम्हाला कसं जमायचं. कोणाला मी म्हटलं की नाही वारीला येतं का, आम्हाला कसं जमायचं. लग्न कधी केलं होतं का? लग्न करताना विचार केला का कसं जमायचं म्हणून? नाही. कसं जमायचं म्हणून विचार केला का? नाही ना. सगळ्याकडे बघून तुम्ही केलंत ना, तसं सगळ्या बघून तुम्ही वारी पायरीच तिकडे करा. कुठे बिघडलं? आणि बाबा महाराज सांगतात म्हणून म्हणू नको. हा ठोका राहणारच आहे तुमच्यावर. आता पुढची माझी 101वी दिंडी आहे. सगळ्यांनी तुम्ही यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. 5 दिवस का होईना, 8 दिवस का होईना, उगीच इथे समाज बसायचं आणखीन जाऊ द्या. आता नाही, पण पोह्यावर लिंबू पिळल्याशिवाय बरं वाटत नाही, नाही का? जागा धरताना पुढच्या धरायच्या. आता बघा सगळेजण माना खाली घालतील, मला माहिती आहे. जागा धरण्याकरता जीवाचा अट्टास करतील, बाजूला कोपर खळी घालून घालतील, भांडणं करतील.
पण वारीला येताना भांडणं करणार नाहीत. एकादशीलाच येतील, हाजरी लावून निघून जातील, नाही का. परमार्थ कानात शिरावा तसा कृतीतून सुद्धा उतरावा, बरं का. दादा महाराजांनी आयुष्यभर वारी केली, पायाला दुःख झालं तरी वारी कधी चुकली नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणायचं फक्त पंढरीची वारी वारी चुकोने दी हरी, चुकोने दी हरी वारी चुकोने दी हरी. ते का आंबट चुका आहे होय? आता तुम्हाला बरं वाटलं प्रवचन ऐकून. हा प्रवचनातला आनंद आहे महाराज. ही वरची फोडणी असल्याशिवाय बरंच वाटत नाही. मजा आहे, आनंद आहे याच्यातून काहीही तुम्हाला कोणाला बोलायचं नाही. फक्त आलाय माझ्या संगतीमध्ये, एक पाऊल तरी पंढरीच्या रस्त्याने पडावं एवढीच इच्छा आहे. पंढरीच्या रस्त्यासारखा रस्ता नाही, कारण दुसरा मार्ग नाही. तो साधू संतांनी 1000 वर्ष त्या मार्गाने वाटचाल केली, त्या मार्गाने तुम्ही जावं म्हणजे बरोबर बाबा महाराजांच्या प्रवचनाला आला. कारण मी काही माझा मार्ग नाही आहे, मी जातो तो मार्ग ज्ञानोबा तुकवाचा आहे. चालो वाटे आम्ही तुझाचे आधार. मायबापांनी जी वाट दाखवली, तुकाराम महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी न करी तीर्थव्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी. तसं प्रत्येक पावलातून प्रत्येक कर्मातून निज ज्ञानाचं दर्शन आहे, म्हणजे सत्ता मात्र ज्ञानाचं दर्शन आहे. पाऊल टाकताना जर मनात विचार आला की पाऊल मी टाकतोय का प्रभू सत्तेने टाकतोय, सत्तेने टाकतोय हे विचार आल्याबरोबर समजावं हे सत्ता मात्र ज्ञान आहे. हे सत्ता मात्र ज्ञान आहे. सत्ता मात्र ज्ञान पुस्तकातून मिळत नसतं. गुरु अनुग्रह झाल्यानंतर, गुरुची कृपा झाल्यानंतर, कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुले पदी बैसविले, बाप रखुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिधले वरदान. काय म्हणतात? भक्ता दिधले काय वरदान दिलं? कृपा कटाक्षे न्याहाळीले. हा दिठवा दयावरी झळके की हा पद्मकुरु माथा पारुखे, तो जीवची परिचुके महेशीशी. जीवच पण परितुके. म्हणून महाराज सांगतायत की असं जे स्वयंभू ज्ञान, तेव्हा इथे जो विषय चाललाय, आम्हासी जे आम्ही पण, नीट लक्षात ठेवा, दिलेलं नाही आहेच. आम्हासी जे आम्ही पण ते गुरुराये दाविली खूण. कुठचा गुरु? मज हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकारू. हृदयामध्ये तो सद्गुरुनाथ वस्ती करून बसलेला आहे. तो सद्गुरुनाथ तुमचा दिवा पेटलेला आहे, पण काही वेळेला जर पुढे वाट सारली नाही तर विझून जातो. म्हणून ही वारी, तुमची माझी प्रवचन ही वाट सारणं आहे. वात सारणे अशी वात पुढे सारावी, बरं का. पुढे सारली आणि जरा तेल घालावं, नाही कळलं? वात पुढे सारावी आणि प्रेमाचा ओलावा टाकावा त्याच्यात. ओलाव्याशिवाय ज्योत पेटत नाही. तसं भक्तीच्या ओलाव्याशिवाय तुमच्या अंतःकरणातली भक्ती प्रेमाची ज्योत सुद्धा पेटणार नाही. हे त्याच्यातलं वर्म पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणाले, ते ज्ञानाचीही ज्ञान अज्ञान असे जेथेचे अज्ञान पण आम्हा पण न तुटोनी वाढला वाढू. आमच्या अज्ञान कुठेही ज्ञानपणाला खंड नाही, खंड नाही. एक ज्ञान एक अज्ञान, वर्ण व्यक्ती भिन्न भिन्न, येथे मुद्दला मी न विसंचोनी भरलो बेदी. एक ज्ञान, आता सांगताना एक ज्ञान अज्ञान तुम्हाला धांडोळा सांगितलं, पण काहीही जरी सांगितलं तरी मूळचं जे निज ज्ञान आहे त्याच्यात यत्किंचित सुद्धा फरक नाही. त्याच्यात फरक नाही म्हणून सांगितलेलं कळतंय, त्याच्यात कुठेही फरक नाही. नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं ते. मूळ जे तत्व आहे, अनेक वेळा सांगितलं आहे. तत्वज्ञान शब्द माणसं वापरतात, पण विवरण करून सांगू का? तत्व आहे पण ज्ञान नाही. तत्वाशिवाय कोणी नाही.
पण तत्वज्ञान जेव्हा गळी उतरतं तेव्हा त्याला आपण तत्वज्ञानी म्हणतो, नाही का? स्वयंपाक करायला लागली म्हणजे सुगरण नाही, नाही का? पोळी लाटायला लागली म्हणजे कधीही पोळी गोल झाली नाही, हिंदुस्थानचा नकाशाच झाला तरी वेळ तो पोलपाट गोल करून ठेवला आहे. तो गोल एवढा करताय की जिकडे चौकोन असेल ते नीट करावं, बरोबर आहे? मग पोळी लाटायला लागली इकडे सुगरीन झाली का? बिलकुल नाही. ती पोळी अशी खुसखुशीत पदर सुटले पाहिजेत, तिला अशी तोंडात घातली की विरघळली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे, हाताला मौसूद लागली पाहिजे. कशी पाहिजे पोळी बरं का? भात कसा पाहिजे? अर्धा कच्चा. मैत्रीण होती ती इशी, ती म्हणली काय ग भात तर अर्धा करा. त्यांना काही नाही, कसंही चालतं, गाढवच आहे ते. अरे काय म्हणजे काय? जीभ दिल्याने देवाने तुम्हाला, बोट दिलंच नाही, शिजलं, कसंही चालतं, कसंही चालतं. कसं चालतं? कसंही चालतं काय? आमचा नवरा एकदा मान खाली घालून जेवायला लागला की वर बघतच नाही, म्हणजे काय? म्हणजे तुझं तोंड बघण्यासारखं नसेल ना. ही तुमची ज्ञानेश्वरी तुम्हाला आवडते याच्याबद्दल मला आनंद आहे. तुमची ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगायची. अरे काही कळत नाही असं आहे का? म्हणून स्वयंपाक करायला लागली म्हणजे सुगरीण नाही. मग एका वर्ष 2 वर्षात अशी तयार झाली, असं भात काय, मसाले भात काय, पुरणपोळी काय. नवरा म्हणला अगदी आमच्या आईच्या हातावर हात मारलास, सर्टिफिकेट. मग बरोबर, तसं तत्व आहे पण ज्ञान नाही. तत्वाचं ज्ञान होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा तत्वज्ञानी म्हटलं जाईल. म्हणून नुसतं तत्व असून उपयोग नाही, नुसता जिन्सा असून उपयोग नाही, नुसता गॅस असून उपयोग नाही, भांडी असून उपयोग नाही. साधं का अशा नाही ॲल्युमिनियमचं भांड, पण शिजवता नीट आलं पाहिजे. हा त्याच्यातला तसा महत्त्वाचा भाग आहे. तसे या ठिकाणी म्हणाले आमच्या मूळ तत्वामध्ये यत्किंचित फरक नाही. ते आमुचे आम्ही पण गुरुराजे दाविली खूण, तेथे इत्यादी हे जाण संभवलेचे नाही. हे जे प्रकार मांडले ते संभवलेचे नाही. आमच्याच गुरुरायाने आम्हाला ज्ञान दाखवलं. आमच्या ठिकाणी, आपल्या ठिकाणी आपल्याला आपल्या निजज्ञानाचं दर्शन होणं म्हणजे आत्मज्ञान होणं. आत मी आहे, दुसरा कोणी नाही हे कळणं म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान शब्दाचा अर्थ काय? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत हरी बाहेर हरी, आतही हरी बाहेर हरी, मीने घरी कोंडिले. हे जो काही भाग आहे तो ज्ञानोबाराय मोठ्या कौतुकाने सांगतायत. येथे म्हणाला मी ते कवण, तरी ज्ञान अज्ञान विहीण द्रिंग मात्र दृष्टेपण. बघा कसा शब्द आला आता. ज्ञान अज्ञान विहीण म्हणजे गुणमय वृत्ती ज्ञानाच्या पलीकडे जे आहे हे मिळवायचं असतं. जे मिळून आहे तुम्हाला असं जे ज्ञान आहे त्याच ज्ञानाला सत्ता म्हणतात. पण जरा पुढे जाऊन सत्ताच मात्र ज्ञान, ज्ञानच मात्र सत्ता. नीट लक्षात घ्या, दुसरं काही नाही जगतात, सत्ताच मात्र, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. काय हो, कुठे जाता? प्रवचनाला. किती महिन्याचा कार्यक्रम असतो? जवळजवळ 1 महिन्याचा. कोणाचे कार्यक्रम असतात? फक्त बाबा महाराजांचे मात्र. ते एकटेच करतात. माझं बोलणं कळलं? कोणाचं? दुसरं कोणी नाही, एकटेच. तसं सत्ताच 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 मात्र ज्ञान, दुसरं ज्ञान नाही. ते नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. मिळवायचं नाही, मिळून आहे. ते सद आहे, ते चिद आहे, ते आनंद आहे. किती वेळा रोज विवरणच ते आहे. कारण सत्ता मात्र ज्ञान हे फक्त सद्गुरु कृपेने अंतःकरणामध्ये असा स्पर्श झाला की असा उदय होतो. हा दिठवा दयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवाची, तो जीव जरी असला तरी त्याची तुलना ब्रह्माबरोबर होती. एवढी ताकद प्राप्त होते. सद्गुरु कृपेने जे ज्ञान प्राप्त होतं ते. येत म्हणाला मी ते कवण. वा,
तरी ज्ञान अज्ञान विण द्रिंग मात्र. मग तुम्ही म्हणाल आहो तुम्ही कोण, कोण काय विचारतोस, हा स्पेशल शब्द आहे अमृतानुभवातला. द्रिंग मात्र द्रष्टा. आता द्रष्टा दिसतंय तो, द्रष्टा मी, दिसतंय ते दृश्य. इथे कोणता सांगितला, ओरिजिनल द्रिंग मात्र द्रष्टा. काय शब्द वापरलं, जसा सत्ता मात्र ज्ञान, गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान, तसं द्रष्टा, द्रष्टा दृश्य, घडतंय ते दर्शन. मग शब्द काय वापरला मूळच्या सत्ता ज्ञानाला, द्रिंग मात्र द्रष्टा, नुसता द्रष्टा नाही. हे अमृत अनुभवातले कुठेही न सापडणारे स्पेशल शब्द आहेत. द्रिंग मात्र द्रष्टा, प्रत्यय मात्र, प्रत्ययरूप परमात्मा, प्रतितिरूप जीव. इथे प्रत्यय आणि प्रतिती दोन शब्द नाहीत आहेत, प्रत्ययाचीच प्रतिती. आरशामध्ये दुसरंच काही दिसत नाही, प्रतिच बिंब दिसतं, प्रतिबिंब नाही. काय दिसतं, प्रतीच बिंब. आता आम्हीच आम्ही पाही, म्हणून हाही अतिसो नाही, पुढे ऐसाही काही बोलतो असे. आता आहो कोण, आम्हीच आम्ही, दुसरं कोणीच नाही. आमचाच आनंद आम्ही भोगत असतो. लग्न कोणाकरता करतो, शेजारच्याने केलं म्हणून केला काय, काय रे गोविंदा लग्न केलंस, काय करायचं म्हटलं, शेजारचे पदारच्याने लग्न केलं, मग मी मोकळा कसा राहू. हां, मग तुला नको आहे बायको, हां तुला काही संबंध नाही ठेवायची अशी. मग तिने केला म्हणून तो केला नाही, आपल्याकरता लग्न केलं, आपुलीच आवडी. काय आता बायका जेवण करतात, सांगतात हां हां मुलाबाळांच्या करता करावं लागतं, मग तू काही जेवत नाहीस का. हां तुमच्या नावाचा भात टाक, आमच्या नावाचा भात टाकता आणि तुमच्या नावाचा टाकत नाही. आमच्या नावाच्या एक पोळी असेल, दोन पोळी आहेत, तुमचे दोन नसतात, आमच्या बरोबरीने खाता. कोणाचं खाणं काढू नये. काय म्हणजे तुमच्याकरता करत नाही, आमच्याकरता करताना आपण काय, आम्ही विचार करताना आम्हाला काय बायकाची जात काही चालतं, तसं काही राहिलेलं नाही. आता नवराच मुला कसाही चालत नाही, ती पसंत करून घेते कसवटीवर घासून, बरोबर घासून घेऊन घेते. मग नवऱ्याच्या लग्नाच्या अगोदरपासून जर घासून बघते तर पुढचा प्रश्नच मिटलेला. तो फक्त घासलेला दगड शिल्लक राहतो. स्पेशल व्होकॅब्युलरी आहे माझी ही. जीवन असं आहे महाराज, जीवनातले रंग छटा बघा, प्रभू बघा, काय काय ते बघा, असं आहे. म्हणून देवाने सुद्धा आपले पाय, आपली चाल लक्ष्मीच्या हातात ठेवली आहे. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय कुणाच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती. म्हणजे पर्याय नाही असो. म्हणजे त्यातलं तत्व सांगतो की प्रत्ययरूप परमात्मा जरी असला तरी प्रतितीच्या माध्यमातून तो प्रकट होतो. प्रतिती परिच्छिन्न नाही, त्याचीच प्रतिती आहे. म्हणून शिवशक्ती पहिलं प्रकरण कोणचं आहे, शिवशक्ती. शिव आणि शक्ती हे दोन शब्द जरी वापरले तर शिव आणि शक्ती दोन्ही एकच आहेत. तसा सत्ता मात्र ज्ञान म्हणजे अधिष्ठान ज्ञान. परी आम्ही आहो ते कैसे पाहो जाओ, तव काय करू ठाऊ लाई जैसा. दृंग मात्र जे दृष्टेपण, ते गुळूनी प्रत्ययची पूर्ण, तेची आम्हीची आम्ही पण पाहू. आता असं जे दृष्टेपण आहे ते गिळूनी प्रत्ययची पूर्ण. प्रत्यय रूपाला गिळून म्हणजे मूळ ज्ञानाला गिळून, गिळल्यानंतर काय, कोण तोच आहे. तेने आमची आम्ही पण पाहू जातो. आता निराळं कोण नाही, मीच आहे, मीच आहे. एकटाच खोलीत झोपलाय, कोण कोणाला पाहतो, कोण कोणाला पाहतो, आपणच आपलं दर्शन घेतो. बरं का, या कुशीहून झाला, त्या कुशीवर झाला, जरा पलंगाचा आवाज झाला, स्वतःच घाबरला. कोण घाबरला, तोच घाबरला. काय उठला कोण, तोच. पाणी कोण प्याला, तोच. सगळं केलं कोणी, तोच. पुन्हा बिछाण्यावर झोपला कोण, तोच. आणि हे कळलं कोणाला, त्यालाच. कळलं कोणाला, उठला ते कळलं कोणाला, त्यालाच. पाणी पिला ते कळलं कोणाला, त्यालाच. काय स्वप्न उलटं सुलटं पडलं हे कळलं कोणाला, त्यालाच. मग तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काळात आपतं हे स्वप्न पडावून तुमच्याकरता रात्री बायकोनी ओरडावं,
बायको म्हणाली का हो, एकदम ओरडत होता. अगं म्हणलं माझा गळा दाबला. तुझी जेव्हा शरम वाटते का नाही, लाज वाटते का नाही म्हटलं. ते म्हणलं अहो काय झालं, काय एवढा माझा गळा दाबला आणि तू काय केलं नाहीस. ते म्हणले स्वप्नात माझा दाबला असतं तर तुम्ही काय केलं असतं. नाही हस्ता मलगातली ओवी आहे. व्रतार शेजे निजवून येणारी, मागे सांगितली सुरुवातीला. पती वैधव्य शंख करी, पती जरी तिची पुशे तरी तुझी म्हणे मी रांडवले. काय नाथ महाराज अशा ओव्या लिहितात की नाही, मस्त. स्वप्न पडलं की हा मेला, स्वप्नात तिला दिसलं मेला आणि ती ओरडतच उठली. मग नवरा हालो तर डोळे दाखवून राहो, अगं काय रडते तुम्ही मेला. अगं म्हणला डोळे उघडून बघ, दुसरं कोणी नाही, हे तूच आहे. तसं हे सगळं ज्ञानाचं दर्शन आहे. मी मेलो नाही, काही नाही. अरे म्हणली असं स्वप्न पडलं होय, मला असं पडलं. तसं जे काय आहे ते तुमचंच आहे. कळलं तरी तुम्हाला, न कळलं तरी तुम्हाला, झोपले तरी तुम्हीच, उठले तरी तुम्हीच, सुख तरी तुम्हीच, दुःख तरी तुम्हीच, पोटात दुखायला लागलं तरी तुमच्याच, आणि बरं वाटायला लागलं तरी तुम्हालाच, प्रवचनाला आला तरी तुम्हीच, आनंद भोगला तरी तुम्हीच. माझं बोलणं कळलं का. दुसरा कोणाला सांगायला गेला तर तेवढा आनंद वाटणार नाही. ज्यांच्या बायका येत नाहीत त्या पुरुषांनी घरी जाऊन बायकोला अमृतानुभव सांगावा, आणि ज्यांचे नवरे येत नाहीत त्या बायकांनी आपल्या पुरुषांना अमृतानुभव सांगावा. बघा काय घडतंय, अमृतानुभव येईल तुम्हाला. दोघं येत असाल तर प्रश्नच नाही. सांगून तर बघा. आज महाराजांनी ते आता राहू द्या ना, ते काय आधी जेव्हा नीट त्या महाराजांच्या लाजी लागून तुम्हाला जेवण सुद्धा सुचत नाही. बरं महाराज बाई नाहीत. काही काही लोकांना खुणा फुटल्या, ते नवरा बायको एकमेकाकडे बघतायत. असो असो, थोडंसं हसत खेळत आनंद लुटत. अहो जीवनामध्ये रडण्यासारखं सततच काही नाही तरी घडतं. कुठेतरी हसावं आणि वृत्ती मोकळी व्हावी. हसण्यानेच वृत्ती मोकळी व्हावी म्हणून हसा आणि लठ्ठ वाहा यात्रे म्हणत होते. आणि आता हसण्याचे क्लासेस सुरू झाले. म्हणजे नाही कळलं तुम्हाला, हा कसा हसावं ह्याच्याकरता क्लास. कुठून तरी कोपऱ्यातून आवाज होतो हा 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 हा. काय आता हसायला सुद्धा शिकायला लागतं. काय गरज आहे. इथे या बसा, निर्मळ मन होऊ द्या. हे बघा, जे उगीच हसणं येतं ना ते कुंभकर्णासारखं हसणं असतं. ते नाटकामध्ये राक्षस आला की हा 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 तिथंच नाही. ते मनातून असं नाही, पोटात तर व्यथा आहे. घरी निघतानाच भांडण करून आला होता आणि इथे हसतोय. काय उपयोग आहे. हास्य तुमची वृत्ती मोकळी करते. जसं इथे बसल्यावर मोकळेपणाने हास्य होतं. तुम्हाला कळतही नाही की हसणार आहे. हसणार हे न कळता तिथे हसण्याकरता अवजून जाता. इथे तुम्हाला हास्य आलं तरी कळत नाही. हा त्याचा स्वयंभू आनंद आहे. हा सुद्धा सत्ता ज्ञानाचं प्रकटीकरणच आहे. हा त्याच्यातला आनंद आहे. म्हणून परी आम्ही आम्हा हो ते कैसे पाहो जाओ, तव काय करू ठाव लाई जायसा. तंत्र तव पाहणे जे तेच होय, म्हणून लाही जायसे ठाये. येणे अभिप्राय बोलिला असे. पाहणं आणि पाहता, आता पाहता पाहणे दुरी सारोनिया. अहो आम्ही पण सवड नाही, तरी आम्ही पण घेईजे काही. हे गुरुरायाच्या पायी लादलो जरी. अहो आम्ही निराळेच नाही तर आता काय घ्यायचं. काय घ्यायचं. निराळा असेल तर भाग होतं. एक असेल तर काही भानगड कुठे होते का. नाही होत. नाही होत. आपल्या पोटात दुखायला लागल्यानंतर दुसऱ्याला शिव्या देता का. बरं द्या, काय उपयोग होईल का. काही उपयोग होणार नाही. काही उपयोग होणार नाही. आता परवा जरा खाण्यात इकडे तिकडे आलं, मला जुलाब झाले 5-6 पातळ म्हणून काही घरातल्या माणसाने शिव्या देत बसू का. हां आता ठीक आहे, माणसं ऐकून घेतील.
पण म्हणतील आज महाराज असं काय झालं? अहो तुमच्या पोटात दुखायला लागलं, तुम्ही खाल्लं. नाही मी कळलं नाही का, मीच खाल्लं आणि माझ्याच पोटात दुखायला लागलं आणि पुन्हा बरा मीच झालो, तुम्ही नाही. सगळं आपल्या आपल्या ठिकाणीच खेळ आहे, आपलाच खेळ आपल्या ठिकाणी चालू आहे. तरी आम्हासी तव तुटी नाही, परी उपरोधची सरला पायी ऐसे जे पुढे काय बोलतं. हा ठावो विरो गुरु राये नांदिवेले उपाय आम्ही पण समाय आम्हासी जे. महाराज या ठिकाणी म्हणाले अशा स्वरूपस्थितीच्या ठिकाणी श्री गुरायाने आम्हाला आणून बसविले. ती स्थिती एवढी व्यापक आहे, ती आमच्या ठिकाणी सामावली म्हणून एकरूप झाली. आता निराळं राहिलं नाही. या पदावर आम्हाला कुणी आणून बसवलं? सद्गुरुराये कृपा मज केली. फार सुंदर अभंग आहे बरं का. तुकाराम महाराज सद्गुरू असताना सद्गुरू भेटले आणि कुठे भेटले? स्वप्नात भेटले. अनुग्रह झाला. सद्गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. सद्गुरुराये कृपा मज केली. सद्गुरूंनी कृपा केली. देखणा तूची मी नाही आता. सद्गुरुराया देखणा तूच आहेस. डोळे माझ्याकडे होते पण दृष्टी तू दिलीस. कान माझ्याकडे होते पण काय ऐकावं हे तू शिकवलंस. डोळे माझ्याकडे होते पण डोळ्याने काय पाहावं हे तू शिकवलंस. काय जीभ माझ्याकडे होते पण काय चांगलं आहे काय रुचकर आहे हे तू शिकवलंस. तू शिकवलंस. जुन्या काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माणूस जनावरासारखा होता तेव्हा कच्चं मांस खात होता. तो त्याचा आहार होता. म्हणून केसाळ बिसाळ माणसं. स्टोन एज इतिहासामध्ये बघा, जॉग्रफीमध्ये स्टोन एज. मग त्या स्टोन एजमध्ये हातार सुद्धा त्याने मारायचं असेल की नाही तर दगडच असा कापून कापून काढायचा आणि त्याचीच फरशी तयार व्हायची. काय दगडांनी दगड कापायचा. कशाने कळलं का तुम्हाला? मग ते दगड फेकून त्या जनावराचा वध करायचा. तेच खायचं. कुठे पाला खा, कुठे काय खा, कुठे काय खा. माझं बोलणं कळलं का? असा कळत करत 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 बदल होत गेला बरं का. मग थंडीचे दिवस आले, मग त्या जनावराचंच कातडं पांघरू लागले. त्याच्यातूनच ज्ञान प्रगट झालं. हे कोणी शिकवलं नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, परिस्थिती माणसाला शिकवते. काय म्हण आहे? परिस्थिती माणसाला शिकवते, शिकवावं लागत नाही. बरोबर. एखादी मुलगी आळशी असेल की नाही लग्नाच्या पूर्वी, फार झोपत असते उशिरा. माई सांगते आता बघ 22-23 वर्षाची झालीस, लवकरच जर कोण जमलं तर आता आम्ही करून द्यायचं ठरवलंय. आणि तिकडे गेल्यानंतर जर चहा करता आला नाही ना तर माणसं म्हणतील, सासूच पहिली म्हणेल फोनवर, काय शिकवलं पुरीला, चहासुद्धा येत नाही, साधी गोष्टसुद्धा येत नाही. आई म्हणली ती शिकलेली आहे, येणार नाही असं कसं होईल? मी तिला शिकवलेलं आहे, येणार नाही असं कसं होईल? नाही नाही म्हणले, तिला माहिती आहे, तिला माहिती आहे की चहा करताना त्याच्याकरता पाणी लागतं, त्याच्याकरता चहा लागतो, त्याच्याकरता साखर लागतं, भांडं लागतं, हे माहिती आहे. मग आणखीन काय पाहिजे? उगीच तुम्ही आमच्या सुनेला एवढा हुंडा देऊन सुद्धा तुम्ही उगीच नावं ठेवता. ते म्हणले मला नावं ठेवायचं काही कारण नाही, आता ती तुमच्या घरी आहे, आमची आहे मुलगी ती, फक्त मला एवढंच दाखवायचं आहे की तुम्ही नीट शिकवलं नाही. ते म्हणले काय शिकवलं, काय शिकवायचं चहा करण्यात? म्हणले तिने पहिल्यांदा पाणी ठेवलं नाही, भांडं ठेवलं आणि पहिला 2 चमचे चहाच टाकला. आणि मग पेला शोधायला गेली, मग पाणी आणायला गेली आणि ते येईतोपर्यंत ते करपून गेलं होतं. मग तिला वाटलं हे करपलेला चहा म्हणजे शिजलेला चहा. काय तोंडाकडे बघताय? ह्या जगात अशी स्थिती आहे. आला का लक्षात? जसं विज्ञान पुढे जाईल ना तसं घरचं विसरतील. काय आता मी रस्त्याने येतो ना
अहो चांगली चांगली माणसं सुद्धा ते शिकवतात सगळे, पेपरमध्ये पेपर लेख येतात, बाहेरचं खाऊ नका पावसाच्या दिवसात. कशाचं खाऊ नका आणि काय, खाल्ल्याशिवाय राहतच नाही, लाईन लागलेली असते काय. आणि पुन्हा हे काय सध्या झालं आहे, टाईम संपलेला आहे म्हणून पुढचं बोलतो, माणसांना घरचं आवडतच नाही. नाही त्यात चूक नाही, ह्यांनाच करता येत नाही. आता कळलं का तुम्हाला? म्हणून पुढे काय बोलणार आहे नक्की लक्षात येत नाही म्हणून. हे बघा, एक सांगू का, घरच्या बाईने जर नीट जेवण केलं तर पुरुष कधीही बाहेर जाणार नाही. तुम्हाला नीट करता येत नाही ना, सगळ्या विश्वाचा आळस भरलाय तुमच्या अंगात. कोणीतरी हसलो बाबा, दाद दिली मला, बाईनी दिली ती खळखळून आटली. एक तरी श्रोता माझा 100% पटलेलं, बरं वाटलं मला. अरे साजूक घरातला आवडत नाही आणि तेच 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 काय असतं. मला एकाने सांगितलं, बाबा महाराज तुम्हाला माहिती नाही, बाहेरच्या भज्याला जी चव आहे ना ती घरातल्या नाही. म्हटलं बरोबर आहे. तो एकदा कढई चढवतो, तेल ओतच राहतो, पुन्हा तेल कढई धुतच नाही, तेव्हा त्यात उकळून आलेल्या ताजं तेलातली चव कशी येणार? फक्त त्याच्यावरती सळी ठेवायची आणि ती झाकण टाकायचं, तेल बदलायचंच नाही. मग त्याच्यातलं जे येतं ती चव निराळीच असते. तसं नीट लक्षात ठेवा, जे काय आहे ते त्याचंच दर्शन आहे, जे काही आहे ते त्याचंच दर्शन आहे. जे काय चांगलं वाईट तुम्ही म्हणा, पण मूळ सत्तेतून जे प्रकट होतं ते सत्ता मात्र ज्ञानाचं दर्शन आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.